आमचा बाबा आणि आम्ही भाग 5. अरे हा कलेक्टर असेल पण कलेक्टरचा बाप आहे. पुन्हा बाप आलाच. गंमत म्हणजे योगायोगाने नेमका त्याच वेळी आमचा मोठा भाऊ JD परभणी जिल्ह्याचा कलेक्टर होता. दादांचे विधान अक्षरशः खरे होते. त्यामुळे त्यांना अनाहूत सल्ला देणारा निरुत्तर झाला खरा. आम्हा भावंडांना मात्र कुठे पाहावे ते कळेना. सेवानिवृत्तीनंतर दादा वरचेवर आजारी पडू लागले. अशा वेळी ॲडमिट व्हायचे म्हणजे त्यांची निवड बोरीबंदर स्टेशनजवळच्या सेंट जॉर्जेस इस्पितळाच्या नर्सिंग होमची. तिथे वॉर्डबॉयपासून डॉक्टरांपर्यंत सर्वांशी त्यांची दोस्ती. त्यांचा दिलखुलास स्वभाव तिथे सर्वांनाच आवडत असे. तिथल्या नर्सना तर काळी, नकटी, बुट्टी, जाडी अशी टोपणनावे त्यांनी देऊन टाकली होती. त्यांच्या त्या टोपणनावांनी ते त्या हाकासुद्धा मारत होते. गंमत म्हणजे त्याचा त्या कोणालाही राग येत नसे. एकदा जिला ते काही म्हणून संबोधित असत त्या नर्सने त्यांना आठवण करून दिली. बाबा तुम्ही पण काळेच आहात. दादा म्हणाले, ते बरोबर आहे, पण तुझ्यासारखा अर्धवट काळा नाही. माझा काळा रंग म्हणजे एकदम पक्का. रंग जाएगा तो पैसा वापस क्या? ती बिचारी निरुत्तर झाली. त्यांचे 1972 सालच्या सुमारास मोठे ऑपरेशन झाले. एक किडनी काढून टाकण्यात आली. त्याच वेळी सेंट जॉर्जेसमध्ये रात्री त्यांच्यासोबतीला मी जात असे. एकदा संध्याकाळी मी जाऊन पोचलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. 5-6 नर्स त्यांच्याभोवती कोंडाळे करून बसल्या होत्या आणि एक मल्याळी नर्स त्यांना चक्क काय ग सकू हे गाणे सविनयासह गाऊन दाखवत होते. दादांची चार्मच असा जगावेगळा होता. एकदा माझ्या काही मैत्रिणी आमच्या घरी येणार होत्या. उगाच पंचाईत नको म्हणून दादांची फिरायला जाण्याची वेळ साधून मी त्यांना बोलावले होते. त्यांची येण्याची वेळ झाली पण दादा फिरायला जायची काय चिन्हे दिसेनात. दादा तब्येतीने बैठक मारून बसलेले. शेवटी न राहून मी विचारले, दादा आज आपको घूमने को नहीं जाना है क्या? त्यांना कसा सुगावा लागला होता कोण जाणे. मिश्किलपणे डोळे मिचकावत दादा म्हणाले, छोटू मियाँ जरा हम भी तो देखे कौन आ रहा है. किंकर्तव्यमूळ म्हणजे कोणती मानसिक अवस्था असते ते मला उमगले ते त्यावेळी. अर्थात मला भेटण्यासाठी आलेल्या मैत्रिणी घरी आल्यानंतर माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून दादांशी गप्पा मारण्यात रमून गेल्या. हे ओघाने आलेच. माझ्या लग्नापूर्वी वरचेवर माझ्या लग्नासंबंधी घरात चर्चा होत असे. माझ्या स्वतंत्र बाण्याची कल्पना असल्यामुळे की काय, पण माझी निवड मी स्वतः करणार हे सर्वांनी गृहीत धरले होते. कोणीतरी नातेवाईकांनी सुचवले होते, भाऊ आपल्याच जातीची एखादी गरीब मुलगी पाहून लगीन कर म्हणजे आपल्या एका कुटुंबाचं कल्याण होईल. यावर उत्तर मला मुळीच द्यावे लागले नाही. दादांनी त्याचा समाचार घेतला. ओ शहाणे, दुसऱ्या कोणाची कल्याण करायला माणूस लगीन करतो काय? तुम्ही म्हणता तसं करून एका कुटुंबाचं कल्याण होईल, पण सगळ्यांचं कल्याण करायला हा आपल्या सगळ्या पोरीशी लगीन करणार का काय? लग्नामध्ये याने जोडीदार निवडायचा आहे, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत. ती चर्चा तशीच वाढत गेली. नंतर चर्चेत दादांनीच ट्रॅक बदलला. अचानक ते म्हणाले, तू स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणतोस ना, मग एखाद्या भंग्याच्या पोरीशी लग्न करून दाखव. मी विचारले, दादा लगीन करताना जोडीदार निवडायचा की त्याची जात? दादा पटकन भानावर आले. हां, हे म्हणणं बरोबर आहे. समजून उमजून जोडीदार निवडायला पाहिजे. जोडीदार बरोबर नसेल तर संसाराचा गाडा नीट चालू शकत नाही. माझं एकच सांगणं आहे, तू ज्या पोरीला जोडीदार म्हणून निवडशील तिची जात काही असली तरी तू मागूपुढं पाहू नकोस. खरोखरच मी मागूपुढं पाहिले नाही. जीवनसाथी म्हणून मी निवडलेली वसुंधरा दादांच्या हिशोबात वरच्या जातीची होती. मग मात्र दादा थोडे अस्वस्थ झाले होते. ते म्हणाले, अरे हे लोक आपल्या
पारायशी लगीन करतात, कारण त्याला हुंडा वाचवायचा असतो म्हणून. मी सांगितले, ह्या लोकांच्या बाबतीत तसं आहे असं मला वाटत नाही, पण समजा तसं असेल तरी त्याच्यात आपला तोटा काय? आपण हुंडा घेणार होतो का? नाही ना. मग आपलं नुकसान काय? दादांनी ते तत्काळ पटले. मात्र माझी निवड मी विचारपूर्वक केली आहे किंवा काय त्याची शहानिशा त्यांनी केली आणि त्यांची खात्री पटल्यावर आनंदाने आमच्या प्रेमविवाहाला त्यांनी संमती दिली. त्या मानाने घरातील इतर काही जणांची समजूत काढणेच मला थोडेसे कठीण गेले. दादांच्या पुरोगामित्वाची प्रचिती पदोपदी येत असे. सुनांनी नोकऱ्या करायच्या नाहीत असा तोपर्यंत आमच्या घरात संकेत. त्याला कोणाचा कठोर विरोध नसला तरी आपल्या पत्नीने नोकरी करावी असा कोणत्याही भावाचा आग्रह देखील नव्हता. त्याउलट स्त्रियांनी आपले स्वातंत्र्य व्यक्तिमत्व जोपासावे, वाटल्या नोकऱ्या करावे असे दादांचे मत होते. त्यातून माझी पत्नी वसुंधरा डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापिका करणार म्हटल्यावर नंतर तिच्यापेक्षा त्यांच्याच उत्साहावर आवर घालावे कठीण होत गेले. सेवानिवृत्तीनंतर घरी असताना वेळ कसा घालवावा हा त्यांच्यापुढे मोठाच प्रश्न होता. वाचन करणे कठीण जायचे, शिवाय तांत्रिक काम करण्यात आयुष्य गेल्यामुळे रिपेअरिंग करण्यावर त्यांचा भर असे. अगदी व्यवस्थित चालणारे यंत्रसुद्धा त्यांच्या रिपेअरिंगच्या कचाट्यातून सुटत नसे. एकदा भल्या सकाळी मला म्हटली, छोटू मियाँ, ते अलार्म घडी बहुत जोर से टिक टिक आवाज करती है. त्यांच्या प्रश्नाचा रोख लक्षात येऊन मी म्हटले, दादा, ते घड्याळ व्यवस्थित चालतंय. त्याचा आवाजसुद्धा पूर्वी येत होता तेवढाच चालतोय. तरी तुमच्या ते रिपेअरी करायचे असेल तर जरूर करा. माझे तिरकस बोलणे सिरियसली घेण्यात त्या मनोवस्थित ते नव्हते. त्यांचा निश्चय झालेला होता. त्यांनी ते घड्याळ उघडून सुटे केले आणि घासून पुसून त्याची पुन्हा जुळवणी केली. कधी काही ते घड्याळ जी होते हे खरे, पण आता सराव गेलेला, त्यातून नजर थकलेली, त्यामुळे व्हायचे तेच झाले. एरवी व्यवस्थित चाललेलं हे घड्याळ बंद पडले. अगदी न राहवल्यामुळे मी त्यांना म्हणाले, बाकी काही म्हणा दादा, त्या घड्याळाचा आवाज तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम बंदच करून टाकला. त्यांना वाईट वाटले. आता पूर्वीच्या टायमाप्रमाणे घड्याळच बनवता येत नाहीत असे काहीसे ते पुटपुटले. मग मलाच वाईट वाटले. त्यानंतर आम्ही सर्वांनीच त्याच्या रिपेअरिंगच्या वेळाबद्दल खिलाडूपणाचा दृष्टिकोन स्वीकारला. उतरत्या वयात ते क्वचित रागावायचे, पण रागावले तर पूर्वीसारखा त्यांचा जगदगीर होत नसे. अशा वेळी लहान मुलांसारखी गाल फुगवून ते फुरंगटून बसायचे. चूक कोणाचीही असली तरी त्यांची मनधारणी करण्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. शेंडेफळ म्हणून असेना, किंवा आम्हा दोघांमध्ये जी एक वेगळी केमिस्ट्री होती त्यामुळे असेल, पण त्यांची समजूत काढायचे काम भावंडांपेक्षा माझ्याकडे येत असे हे खरे. अशा परिस्थितीत माझा रामबाण उपाय म्हणजे सरळ जाऊन त्यांचे पाय पकडून माफी मागणे. त्यातले नाटक त्यांना कळत असे. मग थोड्याच वेळात आपलं बोळकं सावरत गुदगुदून हसायला लागायचे. तुम साला एक नंबर का बदमाश आहे असे त्यांनी म्हटले की समजायचे. आता त्यांचा राग गेला. दादांच्या उतार वयात आम्हा दोघांमध्ये जी एक वेगळी केमिस्ट्री तयार झाली होती, त्यामुळे बापलेकराच्या नात्यावर स्वाभाविकपणे पडणाऱ्या बंधनांचा मला कधी कधी विसर पडत असे. परिणामतः त्यांच्याशी बोलताना कधी कधी अभावितपणे मी नको तेवढ्या मोकळेपणाने वागत असे. बोलता बोलता एकदा मी अचानक म्हटलो, दादा, बरं झालं तुम्ही ती फॅमिली प्लॅनिंग नाही केली. चुकून मी त्यांच्या खाजगी जीवनावर घसरलो
होतो त्यांना ते फारसे रुचले नसावे. त्यांची मुद्रा गंभीर. कडवटपणे त्याने विचारले, का रे बाबा? मी म्हटले, अहो दादा, तुम्ही 2 या 3 वर थांबला असता तर मी झालोच नसतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य क्षणार्धात विरघळून गेले. आपले बोळके दाखवत ते दिलखुलास असले. वर तुम झाला 1 नंबर का बदमाश आहे म्हणून त्यांनी टाळी दिली. दादांची बुद्धी सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी. मग दादाबाईंचे मतभेद झाले नंतर तरच नवल. त्यांची भांडणे म्हणजे आम्हा सर्वांच्या करमणुकीचा विषय. किंबहुना त्यांचे मतभेद होत नसले तर कित्येकदा मी ती घडवून आणत असे. अगदीच सोपं काम. आईला चिथावणी द्यायची असेल तर म्हणायचे, तू इथून गोरगोमटी, मग या अशा काळ्या माणसाशी लग्न कसं केलं? बस झालीच सुरुवात. त्याला दादांना सल्ला द्यायचा, ये बूढ़ी बहुत खिटपिट करती है, आप इसको छोड़ की दूसरी शादी क्यों नहीं करते? त्यानंतरचे पुढचे 2 तास भरमगच्च करमणुकीची निश्चिंती. अर्थात ही भांडणे लिटपिटीची आहेत. त्यांच्या मागे एकमेकांबद्दल अपार प्रेम दाटलेलं आहे. त्याची आम्हा सर्वांना पुरेपूर जाणीव असायची. आई नाशिकला वरचेवर जात असे. परतताना तिची गाडी 4 वाजता मुंबईला पोचणार असेल तर 12 वाजताच कोट टोपी घालून दादा स्टेशनवर जायला तयार. मात्र एकमेकांची भेट झाल्यावर प्लॅटफॉर्मवरची कुठल्या तरी निमित्ताने भांडायला सुरुवात होणार ही उगाने आले. बहुतेक सेल्फ मेड व्यक्तींची मते असू नयेत तेवढी ठाम स्वरूपाची असतात. त्यावेळी त्यांना काही पटवून देणे सर्वथा अशक्य असते. एरवी तर्कसंगत विचार करणाऱ्या दादांना 2 गोष्टी मी कधी पटवून देऊ शकलो नाही. एक खाण्याबद्दल आणि दुसऱ्या चष्म्याच्या निवडीबद्दल.